नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आवळ्यापासून आपण आणखीन एक रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी आवळे अशा प्रकारे ताजे आणि मोठे घ्यायचे। अशा प्रकारे थोडेफार डाग असतील ते चालतील, परंतु दाबलेला किंवा नरम आवळा घेऊ नका, कारण आपल्याला ह्या वस्तू साधारणतः वर्ष ते 2 वर्ष टिकवायच्या असतात। त्यामुळे आवळा घेताना कधी ताजा आणि मोठा कडक घ्या। सर्वप्रथम तर आपण हे आवळे स्वच्छ धुवून त्यांना पुसून घेतले। आता आपण हे किसून घेऊया। किसताना अशा प्रकारे मोठ्या आकाराची किसणी घ्यायची, जेणेकरून त्यामधनं मोठा किस पडेल। तुम्ही जर का बारीक किसणी घेतली तर त्यामधून अगदी पातळ किस पडेल। ह्यापेक्षाही थोड्या मोठ्या आकाराच्या किसण्या बाजारामध्ये असतात, त्या जर का तुमच्याकडे असतील तर त्या वापरल्या तरी देखील चालेल। अशा प्रकारे आपण आवळा किसून घेणार आहोत। इथे मी साधारणतः अर्धा किलो इतके आवळे घेतलेले आहेत। आता थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला एकदम फ्रेश असे आवळे बाजारामध्ये भेटतात, त्यामुळे आत्ताच तुम्ही अशा प्रकारे ह्याच्या रेसिपी बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला वर्षभर त्या खाता येतील। अशा प्रकारे आपण सर्व आवळे किसून घेऊया। अशा प्रकारे आवळ्याचा किस तयार आहे। आता आपण ह्यामध्ये साधारणतः अर्धी चमची इतकं काळं मीठ आपण ह्यामध्ये घालून घेऊया। तसंच साधारणतः चमचीभर इतका आवळा सुपारीसाठी आपण जो मसाला बनवला होता तो देखील आपण ह्यामध्ये घालू, आणि साधं मीठ देखील पाऊण चमची घालूयात। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणखीन साधारणतः अर्धी ते 1 चमची इतकं मीठ आपण ह्यामध्ये घालूयात। इथे तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे त्या मसाल्याचा वापर केला आहे, परंतु तुम्हाला जर का तो मसाला स्किप करायचा असेल तर देखील तुम्ही तो स्किप करू शकता। मीठ आणि मसाला चांगला त्या किसला व्यवस्थित एकजीव करून घेतला। आता आपण ह्या बटर पेपरवर तो किस घालून घेऊयात। इथे मी खाली एक मोठा स्टीलचा ताट घेतला आणि त्यावर अशा प्रकारे किस आहे तो स्प्रेड करून घेते। इथे मी 2 ताटांना किस स्प्रेड करून घेतला आहे। आता आपल्याला ह्या किसाला साधारणतः 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। आणि जर का तुम्हाला जास्त दिवस उन्हामध्ये वाळवणं शक्य होणार नसेल तर तुम्ही फॅनखाली सुकवून घेऊ शकता, आणि 2 ते 3 तासासाठी तरी एक दिवशी उन्हामध्ये ठेवा। 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घेतल्यानंतर आपला आवळ्याचा किस तयार आहे। ह्या हिवाळ्यामध्ये नक्की अशा प्रकारे किस बनवून ठेवा। अगदी सोपी अशी रेसिपी आहे, आणि वर्ष 2 वर्ष ह्या किसला काहीही होत नाही। फक्त तुम्ही तो व्यवस्थित चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवा। कधी कधी आपल्याला तापामुळे तोंडाची चव जाते किंवा प्रवास करताना काही काहींना मळमळल्यासारखं होतं। अशा वेळेला तुम्ही हा किस खाऊ शकता, किंवा नुसताच देखील असा तुम्ही खाऊ शकता, अगदी छान लागतो। अशा प्रकारे आवळ्याच्या किसाची रेसिपी नक्की एकदा बनवून बघा, आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका। तसेच अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशू चॅनलला फॉलो केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। ह्याआधी देखील मी तुम्हाला आवळ्याच्या 2 रेसिपी दाखवल्यात, त्या देखील तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।